विधानसभा तसेच महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। और कैप्सूल अब दर्द भी घुटने टेकेगा। पीएनजी उपलब्ध असूनही घेतला नाही तर एलपीजी बंद होणार। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। पुढच्या 3 महिन्यात सरकार पीएनजी जोडणीवर भर देणार। खरातच्या कार्यालयाची तपास यंत्रणांकडून पुन्हा झाडाझडती। एसआयटीनं महत्त्वाचे पुरावे केले जप्त। मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसह कार्यालयाचा डिजिटल पंचनामा। भोंदू अशोक खरातचं ईशान्येश्वर मंदिर पुन्हा चर्चेत। पर्यटन स्थळांच्या यादीत नसतानाही 1,04,00,000 रुपयांचा निधी। प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांचीही स्पष्ट माहिती नाही। भोंदू अशोक खरातचा आणखी एक नवा कारनामा समोर। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये खरात सहभागी असल्याचा संशय। खरातनं भावाला 2022 मध्ये शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। भोंदू खरातच्या मोबाईलमधून मोठा खुलासा। 2,500हून अधिक महत्त्वाच्या नंबर्ससाठी कोडवर्डचा वापर। नंबर कोडमध्ये सेव्ह केल्यामुळे तपास यंत्रणांसमोर मोठं आव्हान। अशोक खरातचे नीलम गोरेंशी आर्थिक संबंध आहेत का हे तपासून घ्या। तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप तर आमदारकी आणि मंत्रिपदासाठी अनेक वेळा भेटल्याचाही आरोप। खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए ही रडारवर। खरातच्या 2ही सीएची चौकशी सुरू। गैरव्यवहारासंदर्भात धागेदोरे हाती लागण्याची शक्यता। एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या। एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा खडसेंवर गुन्हा दाखल। साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून जमिनीच्या खरेदीचा आरोप। पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती। कारण गुलदस्त्यात। आमचे 9 खासदार आहेत ते फुटणार नाहीत। ज्या बातम्या पेरल्या जात आहेत ती विकृती आहे। संजय राऊत यांचा ऑपरेशन टायगर वरून हल्लाबोल। सातारा झेडपी राडा प्रकरण पोलीस अधीक्षकांना भोवलं। तुषार दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवलं। आर्थिक वर्ष अखेरीस अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी खर्च करण्यासाठी लगबग। सुट्ट्यांच्या दिवशीही तब्बल 207 जीआर काढले। रात्री उशिरापर्यंत सुरू होती लगबग। पारनेर तालुक्यातल्या सुपा घाणेगाव मधल्या कंपनीला भीषण आग। आगीमुळे परिसरात धुराचे लोट। व्यंकटेश पॉली असं आग लागलेल्या कंपनीचं नाव। म्हाडाच्या 2,640 घरांसाठी 15 मे रोजी सोडत आजपासून नोंदणी, अर्ज विक्री तसंच स्वीकृती। इराणनं सौदी हवाई तळावर अमेरिकेचं विमान पाडलं। 700 दशलक्ष डॉलर्स किमतीचं हेरगिरी करणारं विमान पाडलं। सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावर इराणनं केला हल्ला। अमेरिकेची जमिनीवरून आक्रमणाची तयारी। अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा। आखाती युद्धाचा पाकिस्तानला मार। पाकिस्तानमध्ये स्मार्ट लॉकडाऊन। दुकानं, महामार्ग बंद। लग्न सोहळ्यांवर बंदी। दुबईमध्ये वातावरणात मोठा बदल। विजांचा कडकडाट। अचानक आलेल्या काळ्या ढगांनी आकाश व्यापलं। युरोपामध्ये 12 टन किटकॅटची चोरी। चॉकलेटचा ट्रक इटलीहून पोलंडकडे निघाला होता। वाटेतच ट्रक गायब। अचानक चॉकलेट्सनं भरलेला ट्रक गायब झाल्यामुळे चर्चा। राज्यातल्या काही भागात अवकाळीची शक्यता। आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज। मुंबईतही हलक्या सरी बरसण्याची शक्यता। आज चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना। गुवाहाटीमध्ये सामना।
नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अशोक खरात